346 जाती ओबीसी मध्ये आहेत. त्या 346 जातीमध्ये कुठली एकच जात आहे ती अख्खं ओबीसीचं आरक्षण हानते खाते. घटनात्मक आरक्षण कशा पद्धतीने मिळालं पाहिजे ही मागणी होत असताना आमच्यातून दिलं गेलं नाही पाहिजे असं जर छगन भुजबळांचं, वडेट्टीवारांचं, नाना पटोलेंचं म्हणणं असेल तर मग एकदा राज्यघटना तुमची वेगळी आणि आमची वेगळी असं सांगणार का? महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा आंदोलनाचा लढा सुरू झाला. हा 17 दिवसाचा त्यांच्या उपोषणाचा लढा सुद्धा महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये आरक्षणाची चांगली नवी क्रांती निर्माण करू शकतो हे महाराष्ट्राला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. परंतु एक प्रामाणिक कार्यकर्ता ज्यावेळेस लढतो त्यावेळेस समाज काय, प्रत्येक माणूसच, मग तो जातीचा असू द्या किंवा नसू द्या, त्या प्रामाणिक माणसाच्या पाठीशी राहतो. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं काम महाराष्ट्रातल्या माध्यमांनी केलं आणि आरक्षण चळवळीला, आरक्षण मागणाऱ्या वर्गाला एक चांगलं बळ देण्याचं काम केलं. परंतु याच आरक्षण चळवळीचा ज्यावेळेस लढा अति तीव्र होतो त्यावेळेस विरोधातला गट मात्र परत एकदा जागा होतो, कारण त्याला परत नेतृत्व करण्याची संधी मिळते. मनोज जरांगे साहेबांच्या आंदोलनामुळं जे समाजाच्या नावावर दुकानं चालवत होते त्या सगळ्यांची दुकानदारी बंद झाली आणि त्यांना सुद्धा कळेना काय भूमिका घ्यावी. कारण कुठल्याही समूहामध्ये एक जर व्यक्ती स्वतःचं नेतृत्व सिद्ध करत असेल तर त्याला लगेच टंगडे घालून दुसरे खेकड्यासारखं खाली ओढायला माणसं ही लांबची शोधायची गरज नाही. पण एखाद्या विषयाच्या मागणीमध्ये, मग ते राज्य सरकारकडे असेल किंवा केंद्र सरकारकडे असेल, घटनात्मक कायद्याच्या तरतुदीमध्ये बसून ज्यावेळेस मागणी होते तो लढा हा फार ताकदीचा असतो. आणि त्यावेळेस मात्र जसं आज मराठा समाजाला आरक्षणाची मागणी होत असताना ओबीसीचे जे वेगळे वेगळे नेते ते वेगळ्या वेगळ्या पक्षाचं पाणी भरतात, त्यांना सुद्धा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचंय. ते सिद्ध कशासाठी की मी ओबीसी नेता हे दाखवण्यासाठी. साहेब मी पण ओबीसी आहे, मला आरक्षण मिळतंय. मला जर आरक्षण मिळत असेल तर मला दुसऱ्याला आरक्षण मिळत असेल किंवा असणार आहे किंवा दुसऱ्याला आरक्षण मिळू नये अशी भूमिका का असावी? महाराष्ट्रात हे चित्र सध्या बऱ्यापैकी दिसतंय. अरे जर भारताची राज्यघटना, इथं भारताची उद्देशिका मी माझ्या घरात लावलेली आहे आणि ती प्रत्येकाच्या साठी आहे. या देशातल्या कुठल्याही जातीचा असो किंवा धर्माचा माणूस असो, ती त्याच्यासाठी सर्वोच्च आहे. आणि मग जर आम्ही घटनात्मक तरतुदी मान्य करणार असू तर घटनेनंच आम्हाला हक्क अधिकार दिलेत ना. मराठा म्हणून जर मला आरक्षणाची गरज असेल आणि घटनात्मक तरतुदीमध्ये किंवा आमच्या नालायक राज्यकर्त्यामुळं जर इतके दिवस आरक्षणाचा फक्त फुटबॉलच झाला असेल, कारण नेत्याच्या पाठीमागं पळणारी संख्या कमी होईल आणि पोरं लिहायला लागतील, वाचायला लागतील, अधिकारी होतील आणि मग आपल्यापासून बाजूला होऊन ते काम धंद्याला लागतील, असं कुठल्याच राज्यकर्त्याला वाटत नाही, नेत्याला वाटत नाही. म्हणून समाजाचा सत्यानाश झाला. मला आठवतंय ज्यावेळेस आरक्षण चळवळीचे आंदोलन एक 15-20 वर्षापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रात पेटलेली होती, त्यावेळेस प्रशासनाचे सुद्धा धाबे दणाणले होते. नेते सुद्धा त्यावेळेस ताकदीनं तो लढा लढत होते. फक्त ते आंदोलन आपल्या बाजूने कॅश करायला फक्त मनोज जरांगे सारखा माणूसच यशस्वी झाला. परंतु घटनात्मक आरक्षण कशा पद्धतीने मिळालं पाहिजे ही मागणी होत असताना आमच्यातून दिलं गेलं नाही पाहिजे असं जर छगन भुजबळांचं, वडेट्टीवारांचं, नाना पटोलेंचं म्हणणं असेल तर मग एकदा राज्यघटना तुमची वेगळी आणि आमची वेगळी असं सांगणार का? असं बोलायचा कुणाचा प्रयत्न होतोय का? परंतु हे कुणीच बोलायला तयार नाही. का भुजबळ स्वतःच्या अंगावर शत्रुत्व निर्माण करून घेतात? याचा अर्थ स्पष्ट असा आहे की भुजबळांनी जर आता हातपाय नाही हलवले तर त्यांचं आहे ते राजकीय दुकान सुद्धा बंद पडेल. फक्त भुजबळच विरोधक आहेत का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. कारण
मराठ्यांमध्ये जन्मलेले नारायण राणे सुद्धा आरक्षणाला जर विरोध करत असतील, तर काही सत्ताधाऱ्यांमधली माणसं सुद्धा आरक्षण चळवळीचं नेतृत्व सुद्धा डिस्टर्ब किंवा डायव्हर्ट खळखळ करण्याचं वेगळ्या वेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. माझा प्रश्न परत तिथंच आहे, जर जरांगे भुजबळ साहेबांबद्दल बोलत असतील, भुजबळ साहेब जर जरांगेंना त्या ठिकाणी बोलत असतील, तर एकदा ठरवून टाकलं पाहिजे की आपण केंद्राच्या नेत्यांसोबत आता सत्तेमध्ये आहात, केंद्रात आणि राज्यात भुजबळ साहेब तुमची सत्ता आहे, आरक्षण दुसऱ्याला मिळालं पाहिजे का नाही याच्यावर कोण चर्चा करणार आहे की नाही. आरक्षण समर्थक म्हणून आज समाजाची लोकांना गरज असताना का तुम्ही आम्ही इथले सगळीच माणसं शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेला आहोत, कुणबी आहोत, आणि कुणबी असताना भले त्या त्या जातीच्या वर्गाने काही जणांनी कुणबी लावलं, काही जणांनी लावलं नाही. म्हणजे याचा अर्थ आरक्षण मागणाऱ्या वर्गाला सतत बाजूला सरकवून तुम्हीच फक्त मलिदा ठेवायचा, लाटायचा, खायचा, हे किती दिवस चालणार. 346 जाती ओबीसी मध्ये आहेत. त्या 346 जातीमध्ये कुठली एकच जात आहे ती अख्खा ओबीसीचं आरक्षण हाणते, खाते, याचं सुद्धा खरं तर एकदा विश्लेषण झालं पाहिजे. आणि बघा, लढा हा संघर्षाचा आहे. घटनेने, भारताच्या संविधानानं प्रत्येकाला हक्क अधिकार दिलेत. साधी एखादी गोष्ट जर करायची म्हणले तर त्याच्यात बसतं का, इथून त्या सगळ्या लढ्याची सुरुवात होते. शेवटी प्रशासन तुम्हाला त्या जातीच्या प्रवर्गामध्येच आरक्षण देईल ना. स्वतंत्र आरक्षण हे मिळणार नाही, सरसगट द्यावं लागेल. आणि सरसगट शब्दापासून पळण्यासाठी बराच राजकीय खेळ सुरू आहे, हे मला या माध्यमातून सांगायचं आहे. भुजबळ मोठे नाहीत, ओबीसी मोठा आहे, लक्षात घ्या. फक्त ओबीसींच्या लढ्याला काय करू शकत नाही. आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय की ओबीसींची जातनिहाय जनगणना मी करू शकत नाही, सामाजिक म्हणजे ध्रुवीकरण होईल, जाती जातीत संघर्ष पेटेल, असं प्रधानमंत्री जर म्हणत असतील तर त्यांच्या पक्षातले प्रधानमंत्र्याच्या किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातल्या ओबीसी नेत्यांनी सुद्धा आपला नेता ओबीसी जातनिहाय जनगणनेला जर विरोध करत असेल तर त्याच्यावर काही बोलणार आहेत की नाही. भुजबळ साहेब, माननीय प्रधानमंत्र्यांचं ओबीसी जातनिहाय जनगणनेला जर विरोध असेल तर तुमची भूमिका काय, तुम्ही काय बोलणार आहात की नाही, का सगळं स्वार्थासाठी आणि दुसऱ्यासाठी काही नाही अशी भूमिका काय घ्यायची. कायद्यानेच होणार आहे ना, तर कायद्याने होऊ द्या. कायदा जर तुम्ही शपथ घेत असताना, मी कुणाविषयी ममत्व किंवा कुणाचाही द्वेष मत्सर करणार नाही, मंत्रीपदाची शपथ घेताना एक बोलणार आणि नंतर दुसरं बोलणार, हा सुद्धा खोटारडेपणा नाही का. हे सगळं जर स्वार्थासाठी आणि काहीतरी ह्याच्यासाठी करत असाल, ठीक आहे ना. घटनात्मक चौकटीमध्ये राहून जे जे करता येईल, जे जे होईल ते ते झालं पाहिजे. आणि प्रतिनिधित्व आहे ते जर त्या त्या समाजाला मिळालं पाहिजे. आणि ते जर मिळणार असेल तर ते तुमच्या पोटात दुखायची काही गरज नाही. त्याचं दुसरं पण कारण असं आहे, तुम्ही एकदा ठरवा की तुम्हाला कुठून पाहिजे आणि किती पाहिजे. एकदा तुमचं तरी तुम्ही सगळं घेऊन टाका, दुसऱ्यांना देऊ नका. म्हणजे दुसऱ्याला विरोध करायला तुम्हाला त्या ठिकाणी शब्द राहणार नाही किंवा तोड राहणार नाही. ही अशी सगळी परिस्थिती सुरू आहे आणि त्याच्यावर बोललं पाहिजे. वाद लावले जात आहेत महाराष्ट्रात सध्या. समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते आणि याच्यातून समाज एकत्र राहायचा, एकत्र आला पाहिजे, हे सोडून विनाकारण विष कालवण्याचं काम होतंय. हे महाराष्ट्रातल्या जुन्या जाणत्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.